माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कुलस्वामिनी देवताय नमः. विघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमस्कार करून प्रारंभ कथेला. भाग 11. रुद्राच्या उत्पत्तीचे वर्णन. सुत म्हणाले, त्यानंतर मधाच्या सारख्या पिंगट रंगाच्या सुंदर आकाराच्या डोळ्यांनी भगवान महेश्वराने अतिशय विनम्र अशा विष्णू ब्रह्मदेवाला पाहिले. त्यांनी केलेल्या स्तवनाने ते अत्यंत प्रसन्न झाले. ते त्यांना म्हणाले, या भयंकर महासागरात तुम्ही कोण महात्मा आहात आणि तुम्ही एकत्र कसे? त्यावर ते दोघे एकमेकाकडे पाहून उतरले, हे भगवान, आपण तर सर्वज्ञ आहात, तेव्हा आपण हे जाणले नाहीत का? हे रुद्रा, आम्हाला दोघांना आपणच आपल्या इच्छेने निर्मिले आहे. या ऐकून खुश झालेले भगवान म्हणाले, शंकर म्हणाले, मी तुम्हा दोघांच्या अक्षरभक्तीने तुमच्यावर फारच प्रसन्न झालो आणि तुम्ही माझ्या हृदयातला अतिशय प्रिय झालेले आहात. विष्णूने मागितल्याप्रमाणे शंकराने आपल्या चरणाची भक्ती त्याला प्रदान केली. शंकराने ब्रह्मदेवावर अनुग्रह करण्यासाठी त्याला दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि ते त्यांचा निरोप घेऊन अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टीचे सृजन करण्यासाठी उग्र तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. बरेच दिवस झाल्यानंतरही तपाचा काही परिणाम दिसेना. तेव्हा रागाने दुःखाने ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून अश्रू खाली पडू लागले. त्या अश्रूंच्या थेंबापासून वात, पीत, कप, स्वरूप, महाभाग, महासत्व, प्रकीर्ण केस असलेले महाबिंब धारण करणारे सर्प निर्माण झाले. आपल्या तपाचे फळ म्हणून ब्रह्मदेवाने स्वतःची निंदा केली. तेव्हा त्याला तीव्र मूर्छा आली. त्याच्या देहापासून करुणेने रडणारे 11 रुद्र बाहेर पडले. ते रडणारे होते म्हणूनच त्यांना रुद्र असे नाव पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने उमापती शंकराचे स्तवन केले. गायत्रीच्या द्वारा नील लोहित त्रिशूळधारीला पाहिले. सर्व लोकमय अशा त्या देवाचे दर्शन केल्यावर त्याने त्याचे स्तवन केले. त्यांना त्याने विचारले, हे भगवान, आपण अचानक कसे निर्माण झालात? अध्याय 12. गायत्री महिमा. सुत म्हणाले, ब्रह्मदेवाचा तो प्रश्न ऐकून भगवान शंकर मंदपणे हसले आणि म्हणाले, श्वेतकल्पाच्या वेळीच मी होतो. माझे लिंग, माला, कपडे, हाडे, रोग, रक्त सर्व काही श्वेत म्हणजे शुभ्र होते. म्हणूनच या कल्पाचे नाव श्वेतकल्प पडले. त्यावेळी माझ्यापासून निर्माण झालेली देवी देखील श्वेत रंगाची होती. हे रहस्य तू तुझ्या तपाच्या प्रमाणे जाणले आहे. त्यामुळे तू मला जाणून सद्योजात तत्व प्राप्त केले. सद्योजात म्हणजेच ब्रह्म असून ते अत्यंत गुप्त. हे ज्ञान ज्यांना होईल ते माझ्याजवळ पोहोचतील, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतील. त्यानंतर लोहित नावाचे कल्प होते. त्यातील माझे नाव स्वरूप लोहित असून मासाडे लोहित होते. तशाच स्वरूपाची गायत्री गाय देखील होती. त्यावेळी तुझे नाव वामदेव म्हणून प्रसिद्ध झाले. अशाच प्रकारे यानंतर पीठकल्प होऊन गेले. त्यानंतर कृष्णकल्प झाले. त्यावेळी कृष्ण स्वरूप असलेली गायत्री गाय होती. नंतर विश्वकल्प होते. त्यावेळी मी शिव या नावाने प्रसिद्ध झालो. तेव्हा माझे स्वरूप सौम्य बनले. मी आता असाच राहणार. 4 वर्णाचे लोक म्हणजे 4 पुत्र माझ्यापासून निर्माण झाले. त्यांचे चतुष्टय धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे आहे. हे 4 पुरुषार्थ होय. जरायुज, अंडज, स्वेदेज आणि उद्बीज या 4 प्रकारे जन्मणारी प्राणी येथे आहेत. तसेच ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास 4 आश्रम होय. धर्माचे 4 पाद, दया, दान, तप, सत्य अशा रीतीने सर्व चराचर 4 पादात बद्ध झाले. ममता रहित, अहंकार रहित, कामक्रोधाने वर्जित, ध्यानात प्रवीण असलेल्या विद्वानांचे परम शिवस्थान म्हणजे रुद्रलोक होय. अशा उपदेश करणाऱ्या महेश्वर शंकरास ब्रह्मदेवाने प्रणाम केला. त्यांनी त्यांचे गायत्रीचे परमस्थान मागितले. तेव्हा शंकर तथास्तु म्हणाले. अध्याय 13. योगावतार वर्णन. सूत म्हणाले, मग ब्रह्मदेव शंकरांना म्हणाले, आपण या स्वरूपाचे दर्शन लोकांना कसे घडेल ते सांगा. त्यावर शंकर उत्तरले, तप, व्रत, दान, धर्म, योग, दक्षिणा, वेदाध्ययन, शास्त्रज्ञान यापैकी कशानेच माझे दर्शन मानवाला होणार नाही. तसेच या सर्व साधनांनीही माझे दर्शन त्यांना होणार नाही. केवळ ध्यान लावण्यानेच ते मला पाहू शकतील.
माहेश्वर योगाने त्यांना रुद्रलोक मिळेल आणि ते संसारात अडकणार नाहीत. सर्वांगावर भस्म लावलेले पाशुपताच्या लिंगाची जे नेहमी मनाने शरीराने आराधना करतील त्यांच्या भक्तीमुळेच ते इंद्रियांना जिंकून माझे ध्यान लावू शकतील. योगाचे तसेच अनेक मार्ग आहेत, परंतु ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राखेरीज ते व्यर्थ होत. या मंत्राचा जप जो समचित्त होऊन करतो तो मुक्त मानावा. तो पिकलेल्या फळाप्रमाणे पाशुपत व्रताने दुर्गतीपासून वाचतो. सर्वश्रेष्ठ विष्णू देखील असेच लिंगाचे अर्चन करीत असतो. इंद्र मुनी गण हे देखील लिंगाची पूजा करीत असतात. या संवादानंतर भगवान शंकराकडून सर्व गोष्टी निर्माण करण्याची अनुज्ञा घेऊन ब्रह्मदेवाने हात जोडून त्यांना नमस्कार केला. अध्याय 14 शिवोक्तो ज्ञानविधी. ऋषींनी रोमहर्षण सुतांना विचारले, लिंग स्वरूप मूर्ती असलेल्या शंकराचे पूजन कशा रीतीने करावे. त्यावर सुत म्हणाले, कैलास पर्वतावर एखादा भवानीने हाच प्रश्न महेश्वरास केला होता. तेव्हा महेश्वराने तिला स्वतःच्या मांडीवर बसवून लिंगाची पूजा करण्याचा विधी पहिल्यापासून वर्णिला. त्यावेळी तेथून नजीकच असलेल्या शालंकायनाचा पुत्र नंदी याने तो विधी ऐकला. नंदीकडून तो ब्रह्मदेव पुत्र सनत कुमाराने ऐकला. व्यास मुनींजवळ वर्णिला. अखेर शैलादीच्या मुखातून त्या विधीचे वर्णन पूर्ण मी ऐकले, ते तुम्हाला आता सांगतो. मनुष्याने ह्या विधीनंतर स्नान करून शिवपूजा करून ब्रह्मचर्य पाळल्यास सर्व प्रकारच्या पापातून तो मुक्त होतो. काय होतो? मुक्त होतो. महेश्वर म्हणाले, स्नानाचे प्रकार 3. पहिले वारुण स्नान म्हणजे पाण्याने करावयाचे स्नान. दुसरे अतिशय उत्तम असे अग्नेय स्नान म्हणजेच भस्म स्नान. या दोन्ही प्रकारच्या स्नानानंतर मार्जन स्वरूप असे मंत्रस्नान करावे. यानंतर ईश्वराची पूजा करावी. मात्र भावनेची शुद्धी अतिशय आवश्यक होय. म्हणूनच ज्याच्या मनात वाईटच भावना आहेत त्याने वारुण स्नान केले काय किंवा अग्नी स्नान केले काय ते अशुद्धच राहील. अशा प्रकारे अशा माणसाने अगदी प्रलयापर्यंत जरी नदी सरोवर विहीर यांच्या पाण्यात स्नान केले तरी उपयोग होणार नाही. माणसाचे चित्त म्हणजे समजा की एक कमळ आहे. अज्ञानामुळे ते मिटलेले असते. ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशाने तेजाने ते उमलले तेव्हाच ते पवित्र बनते. स्नानाआधी माती, गायीचे शेण, तीळ, फुले, भस्म जलाशयाच्या काठी आणून ठेवावे. त्यावर जलाशयाचे पाणी कुशदर्भाने शिंपडावे. मग पाय धुवावे, आचमन करावे. त्यानंतर शरीरातील मळ काढून टाकावा. काठावर ठेवलेल्या पदार्थांचा वापर करून स्नान करावे. आता उद्धृत शिव राहेन हा मंत्र म्हणून देह शुद्ध झाला आहे असे समजावे. कोणता मंत्र? उद्धृता शिव राहेन. नंतर माती लावून त्वचा स्वच्छ करावी. आता दुसरे शुद्ध वस्त्र नेसावे. गंधद्वारा दुराधर्दाशम हा मंत्र म्हणून कपिला गाईच्या शेणाने शरीरावर लेप करावा. आता पुन्हा मळलेले वस्त्र बदलून टाकावे आणि स्वच्छ वस्त्र नेसून स्नान करावे. चित्तशुद्धीसाठी वरुणाचे आवाहन करून ज्ञानरूपी यज्ञ करावा. देवाची पूजा स्नान करावे, मनोभावी करावी. 3 वेळा आचमन करून शंकराचे नाव घेत जलाशयात शिरावे. पुन्हा आचमन करून महाजलमंत्रावयास अधर्म शन मंत्र उच्चारावा. तो मंत्र असा: वृत्तम च सत्यम च. त्यावेळी त्या पाण्यात सूर्य, सोम आणि अग्नी यांच्या मंडलाची कल्पना करावी. पुन्हा या जलाचे आचमन करून पाण्यात पोहावे आणि जलाशयाच्या मध्यभागी जावे. असे जलस्नान केल्यानंतर शुद्ध वस्त्र नेसून सर्व अंगाला भस्म लावावे. अखेर महेश्वराच्या लिंगाचे विधिवत पूजन करावे. अध्याय 15 शिवतत्व चिंतन. आता मी अंतःकरणात लिंगपूजन कसे करावे ते सांगतो. असे म्हणून शैलादिसूत ऋषी सांगू लागले. साधकाने स्वतःच्या हृदयकमळामध्ये आग्नेय शौरच उत्तम बिंबाची कल्पना करावी. त्यावर 3 गुण तसेच आत्मंत्रय असे समजावे. त्यावर शुद्ध संपूर्ण शिवाची आकृती कल्पावी. शिवाच्या अर्धांगावर श्री आरूढ असे समजावे. असे शिवाच्या ध्यानाचे चिंतन करण्याच्या कोणत्याही रीतीने करावे. 26 तत्व स्वरूप अशा लिंग शरीरात शिवाचे ध्यान करायला पाहिजे. महत् तत्व, अहंकार, 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 महाभूते, मन
इत्यादी अशा प्रकारे शिव षडविषक असतात ते विश्वाधिक विश्वात्मा विश्वरूप होय. सनत कुमारांनी विचारले, परमेश्वर महेश्वर जर सर्व गोष्टींची करता आहेत, करून घेणारेही सर्व तेच आहेत, तर अल्पात्मा समस्त जीवन पराधीनच होत त्या सर्वांना मोक्ष मिळत नाही, तेव्हा महेश्वर मुक्ती देणारे नाहीत. आपण महेश्वराला निष्क्रिय विशुद्ध बुद्ध नित्य मुक्तिदाता म्हटले आहे, ते निष्फळच नाही काय? सुत म्हणाले, महेश्वर शंकर तर नेहमीच निष्फळ म्हणजे बदला रहित असतात. सर्व काही करणारा काळ होय, त्या काळाला केवळ प्रेरणा महेश्वर देत असतात. त्यांचे विश्वरूपचे ज्ञान केवळ निष्कलमनाने होऊ शकते. त्यांचे कर्मानेच ते जग अस्तित्वात आहे. विचार केल्यास हे चराचर म्हणजे भगवंताचे रूप आहे असे दिसते. हे ऋषींचे मत आहे, परंतु भगवंताचे रूप सूक्ष्म वर्णन करता न घेण्यासारखे. ते रूप असे आहे की तेथे वाणी मन थिटे पडतात. सर्व काही रुद्रस्वरूप होय असे ऋषी मानतात. ते पुरुष असून सर्वांच्या पलीकडे आहेत असा विचार करावा. ह्या चक्रव्यूहाच्या मार्गाने विचार केल्यावर अखेर समजून येते की संसाराचा हेतू संसार होय आणि मोक्षाचा हेतू निवृत्ती होय. अशा प्रकारचे चिंतन करणाऱ्यास चतुर्व्यूह असे म्हणतात. जन्ममरणाची निवृत्ती करणे म्हणजे सुनिष्ठा होय. ही सुनिष्ठा रुद्राशी संबंधित असते, तेव्हा रौद्री हा निष्ठेचा एक प्रकार होतो. प्रथम हे चराचर ब्रह्मरूप आहे असे समजावे, नंतर ह्या कल्पनेचा त्याग करून ब्रह्मरूप शिव आहे असे ध्यान करावे. अलभ्य कृत्य ग्रहण करावे आणि अकृत्य त्याग करावे असे अभ्यंतर अर्चन आहे. ब्रह्मवादी मनुष्य कुरूप किंवा विकृत असला तरी त्यांची निंदा न करता उलट त्यास नमस्कार करावा. अशी निंदा करणारे हलक्या मनाचे क्षुद्र चित्त निंदक नेहमी दुःखाने पिडलेले असतात. अध्याय 16 सुदर्शन कथा. सनत कुमारांनी विचारले, दारुका वनामध्ये रुद्राची निंदा करणारे कसे दुःखी बनले? त्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीसूत म्हणाले, पूर्वी एकदा ऋषी मुनी दारुण वनात घोर तप करीत होते. त्यांच्यासह त्यांची बायको मुले होती. देव भव यांच्या तुष्टीकरिता हे तप होते. माया रचणारे जगाचे स्वामी वृषध्वज धूर्जटी परमेश्वर भगवान नीललोहित रुद्र त्यांच्या तपाने संतुष्ट झाले. तरी देखील त्या मुनींच्या प्रवृत्तीची परीक्षा घेण्याकरिता त्यांनी विकृत रूप धारण करून दारुकवनात प्रवेश केला. विकृत रूप असलेले नग्न वेगवेगळ्या डोळ्यांचे 2 हात असलेले काळ्या रंगाचे ते शंकर तिथे आले. परमसुंदर रूपाने शंकराने तेथील ऋषींच्या स्त्रियांचा समुदाय पाहून कामोद्दीपक असे गायन मंदस्मित भुवयांचे खेळ करीत केले. त्यामुळे त्यांच्या मागे त्या पतिव्रता स्त्रियाही चालू लागल्या. त्या स्त्रियांनी आपल्या वस्त्राभूषणाचा त्याग केला. वृद्ध स्त्रिया देखील डोळ्यात मध उतरल्याने भुवयांचे खेळ खेळू लागल्या. काही स्त्रिया गाऊ लागल्या, काही स्त्रिया त्यांच्यासमोर नृत्य करू लागले, तर काही जमिनीवर कोसळल्या. त्या स्त्रिया एकमेकांना चलिंगणे देऊ लागल्या आणि शंकराचा रस्ता अडवू लागल्या. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? कोठे आहात? प्रसन्न हो आमच्यावर वगैरे उद्गार त्या काढू लागल्या. त्यावेळी त्या स्त्रियांचे पती असलेले ऋषीमुनी तेथे आले. शंकराला ते अत्यंत कठोरपणे बोलले. त्यांना शंकराने काहीच उत्तर दिले नाही. आकाशातील सूर्याप्रमाणे असलेल्या शंकरामुळे त्या ऋषींच्या तपाचे तेज तारकांच्या तेजाप्रमाणे फिके पडले. अशा प्रकारे मोहित झालेल्या मुनींनी शंकराला जाणले नाही. त्यांच्या कठोर बोलल्यानंतर शिव ताबडतोब अंतर्धान पावले. त्यामुळे गोंधळून गेलेले ते मुनी सकाळीच ब्रह्मदेवाकडे गेले. त्याला त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. त्याने एक क्षण चिंतन करून म्हटले, तुम्ही तर भगवान शंकराला प्राप्त केले, पण तुम्ही अभागी आहात. तुमचे सर्व तप व्यर्थ ठरले. तुम्हाला दारुण वनात दिसलेला तो विचित्र माणूस म्हणजे विकृत रूप घेतलेला परमेश्वरच होता. हे विद्वान मुनींनो, गृहस्थांनो, अतिथींची निंदा कधीही करू नये. मग तो अतिथी सुंदर असो, अकुरूप असो, घाणेरडा असो किंवा अडाणी असो, कशाही स्वरूपाच्या अतिथींचा नेहमी सत्कार करावा. पूर्वी एकदा विद्वानामधील श्रेष्ठ सुदर्शन नावाच्या मानवाने मृत्यूला देखील अतिथीप्रमाणे पूजन करून जिंकले होते. हाच आत्म्याची शुद्धी करण्याचा उपाय गृहस्थाजवळ आहे. सुदर्शनाने स्वतः प्रतिज्ञा करून आपल्या पत्नीला अतिथींचा सत्कार करायला सांगितला होता. तो तिला म्हणाला होता, तू प्रयत्नांची पराकाष्ठा करून अतिथींचा सन्मान नेहमीच कर, त्यांचा तिरस्कार करू नये. सर्व अतिथींना साक्षात शंकर बसत असतात.
म्हणून त्यांच्या आत्म्याचे पूजन करावे. तेव्हा ती रडू लागली, म्हणाली, आपण हे काय सांगितले? त्यावर तो म्हणाला, होय, त्याला सर्व काही द्यायला हवे, कारण अतिथी रूपाने स्वतः शंकरच आपल्या दारी आलेले असतात. तिने पतीची ही आज्ञा शिरसावन्य मानली आणि तसेच आचरण ती करू लागली. त्यांची परीक्षा घेण्यासाठी एका अतिथीचे रूप घेऊन साक्षात धर्म त्यांच्या घरी आला. तो म्हणाला, हे भद्रे, तुझ्या बुद्धिवान पती सुदर्शन कोठे गेला आहे? नंतर तो म्हणाला, मला अन्न विन्न काही नको, मला आज तुझे शरीर दे. ते ऐकून ती स्त्री लज्जेने ग्रासली, परंतु आपल्या पतीची आज्ञा आठवून तिने डोळे मिटले. त्याला शेषाचे शरीर देण्यात तयार झाली. तेवढ्यात सुदर्शन तिथे आला. तेव्हा अतिथीने त्यालाही आपली इच्छा सांगून काय करू असे विचारले. तेव्हा सुदर्शनाने त्याला होकार दिला व तो म्हणाला, ठीक आहे, मी इथून जातो. आता धर्माने प्रसन्न होऊन आपले खरे स्वरूप प्रगट केले. त्या दोघांना आशीर्वाद देऊन तो म्हणाला, हे विपेंद्र सुदर्शना, तुझ्या या पत्नीचा मी मनाने उपभोग घेतलेला नाही. मी फक्त तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेत होतो. तू या एकाच अतिथी धर्मामुळे मृत्यूलाही जिंकले आहे. या तपात फार मोठी शक्ती असते, असे म्हणून तो तेथून निघून गेला. अशी कथा सांगून ब्रह्मदेव म्हणाले, मुनींनो, तुम्ही त्या शंकराला ताबडतोब शरण जा. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून दुःखाने डोळे भरलेले ते सर्व मुनी म्हणाले, आमच्याच स्त्रिया विकृत झाल्या होत्या, परंतु आम्ही त्या सर्वगामी पिनाकधारी नील लोहित शंकराला विकृत म्हटले, त्याला अज्ञानाने शाप दिला, तेव्हा आम्ही काय करावे? ब्रह्मदेव म्हणाले, गुरुकडून विद्या शिकल्यानंतर अर्धप्राप्ती करावयाचा विचार करावा. यानंतर या धर्माची प्रतिज्ञा ग्रहण करावी. या नियमांचे पालन ग्रहापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत करावे. स्नान करून विवाह करावा. पुत्र मोठे झाल्यावर त्यांना संपत्ती वाहून द्यावी. त्यानंतर यज्ञ करून मुनींनी एक तप किंवा 12 वर्ष पक्ष अथवा 12 दिवस तरी खीर खाऊन राहावे आणि देवांचे साग्र संगीत पूजन करावे. यानंतर परत यज्ञ करावा आणि देवांच्या मूर्ती विसर्जित कराव्या. स्वतःच्या मालकीचे ठेवलेले सर्व धन कोणा विरक्त यतीस देऊन टाकावे. शेंडीसह सर्व केस कापून टाकावे. जानव्याचाही त्याग करावा. 5 आहुती पाण्यात सोडावे. यानंतर या यतीने व्रत उपवास करावा. दूध किंवा फळे किंवा पाने किंवा केवळ पाणीच आहार म्हणून घ्यावे. असे मरेपर्यंत आचरण करावे. तो शिवाच्या चरणी विलीन होतो. तो भक्तीने युक्त असल्यास निश्चितच मुक्त होतो. अशा प्रकारे शिवभक्त मृत्यूस जिंकतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील कथा श्वेत मुनींची पुढच्या अध्यायात बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.